नमस्कार. मनात शिरताना. लेखक श्रीकांत मोरे. लेख 11वा. न सुटलेलं कोड. आजवर माणूस कोणीही असो, आदिमानव असो, आधुनिक असो, सुशिक्षित असो, अशिक्षित असो, बुद्धिमान मात्र निश्चित आहे. बुद्धीच्या जोरावर याचं सारं काही चालतं. यांची स्मृती फारच तीव्र असते. सारं काही त्याला आठवतं, अगदी अथपासून इतिपर्यंत. कथा, इतिहास या स्मृतीत दडलेला असतो. असा प्रचंड ताकदीचा माणूस, माणसाचं मेंदू म्हणजे अजब आश्चर्य असतं. नॅनोसेकंदात याचं कार्य चालतं. भावनेलाही हे मन आपल्याप्रमाणे वळवतं. चेहऱ्यावर चेहरे असतात माणसाच्या, वाटेल तेवढी वळणं घेतात, मनाला येईल तसं वागतात. त्यासाठी प्रत्येक प्रसंगागणे नवीन चेहरा असतो. माणूस माणूस आहे. जीवनासाठी क्षणात सारे विसरणे असते, नवीन क्षण स्वीकारणे असते. विसरून जाणे स्वतःला दुसऱ्यांसाठी दगड बनतात कधी कधी. यांना भावनेचे, शब्दांचे देणं घेणं नसतं, शब्द पाळणं नसतं, वचन पाळणं नसतं. कधी कधी वचनासाठी हे प्राण सुद्धा द्यायला तयार होतात. कधी कधी हीच माणसं मनात विचार आणतात, स्वतःला पाहिजे तसं घडवून आणतात. त्याचप्रमाणे ते जगतात. संसार म्हणा, त्यांच्या जगण्याला, त्याला आयुष्य म्हणा, हवं तर काहीही म्हणा, यांचं तत्वज्ञान सारखंच. जन्माला विना कपड्याचे येतात, आयुष्यभर कपडे घालतात, कपड्यांचे शौकीन असतात. प्रत्येक मुखवट्यालाही सुटेबल असे कपडे, प्रत्येक चेहऱ्याला सुटेबल असे कपडे. आयुष्याच्या शेवटी त्यांना काहीच नको असते. अनामिक ओढ असते, कुणाला, मनाला की शरीराला. जीवनाचा शेवट खरंच माणसाचा अनाकल्पनीय. कोण जाणे, कोण राहतं, कोण जातं ते शरीर की मन, आजवर न सुटलेलं कोड. असो, पाहूया हे कोडे जीवनाचे सुटले आहे का कोणाला, माणसाला. भावनेत जगणारा माणूस कधी संत असतो, कधी देव असतो, कधी स्वतःचा आलेख स्वतःच म्हणतो, कधी स्वतः जीवनाचे आयुष्य ठरवतो, सारे ठरवतो. नेमके सारे ब्रह्मांड फिरते आहे. कोठे नाळ काळ नेतो आहे. पेशी म्हणून भूमी तत्वाप्रमाणे, जलतत्वाप्रमाणे, वायुतत्वाप्रमाणे, अग्नितत्वाप्रमाणे बदलत जातात. ब्रह्मांडाचा अंश शरीरात असतो. चैतन्याचं काय, मनाचं काय. जीवन शरीर थोडेच जगते, मन चैतन्य जगते. जीवन म्हणूनच तर विश्वात माणूस आजही जगतोय. चैतन्य घेऊन, मन घेऊन याचा अर्थ लावायचा आहे. मनाचे सारं काही अपूर्ण असतं, पूर्ण करण्याची वाटचाल असते. शरीरे असे जन्मापासून पूर्णत्वाकडे वाटचाल करते. आश्चर्य आहे. मन चैतन्य वेगळं, शरीर वेगळं, पण वाटचाल दोघांचीही समांतर. अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे. गीता हेच तर सांगते का? जगातले सारे धर्म हेच सांगतात का? पूर्ण झाले की पुन्हा नवे चक्र. मानवाचे तसेच आहे काय? थांबत तर नाही काही वाटचाल. अखेर नंतर काय? मनाला गर्दी आवडते, पण स्वतः मात्र अलिप्त असते. सुंदर ते बघून दूरवर निघून जाते. 4 पावले चालते आणि कुठं तरी जाते. याला सर्वस्व देणे म्हणतात. काही क्षणात सारं देऊन टाकते, पुढच्याच क्षणात कुठं तरी हरवून जातो. मस्ती आवडते, बहार आवडतो, पण पानगळीचीही वाट बघतो. पानगळी नंतरची ओढ वृक्षांना असते. अंकुराची साथ आवडते, एकत्वाची प्रचिती घेणे आवडते. स्वतःला सांभाळते कधी कधी असे वाटत असतानाच घसरते. काहीतरी मागणं असतं, जे आहे ते पाहणे नसते, काहीतरी पाहिजे असते. त्याचप्रमाणे धावणे असते, मिळाले की स्वस्त बसणे नसते. पुन्हा नवीन काही हवे असते. नाविन्याचे कौतुक भारी असते याला. प्रेम असते भव्यतेचे, ओढ असते निसर्गाच्या रौद्र रूपाची. निसर्गाचे विनाशकारी रूपही याला आवडते कधी कधी. ज्वालामुखी असो, धरणीकंप असो, प्रलय असो, सुनामी असो, नदीचे विशाल रूप असो, नेहमी मन विचारते, तू विचार मला, मी सांगतो. पण कधीच याचे सांगणे नसते, याचे नसणे मात्र जाणवते. दुसऱ्याला पूजणे आवडते, डोक्यावर बसून घेणे आवडते, म्हणूनच प्रेमात पडते. दुसऱ्याला देव करते आणि पुन्हा पुन्हा स्वतःत गुंतून पडते. अचानक हरवून जाते. माणसाला वेळेचे भान नसते, काळासोबत राहणे पसंत नसते, स्वतःमध्ये सगळे सामावलेले असते. युवा असताना मोठं व्हावं वाटतं, वय वाढलं की युवा व्हावंसं वाटतं, तरुण व्हावंसं वाटतं. भविष्य शोधणे असते, भविष्यात
मागं पाहणे असते. सारे वर्तमान भूत भविष्याचे नाते हवे तसे काल्पनिक जगण्याचे स्वातंत्र्य माणूस घेत असतो आणि संघर्ष रणांगण यात स्वतः लढतो, जिंकतो, कधी कधी हरतो. तरीही इतिहास समजून घेणे नसते, समजून घ्यायचे याचं कधीच नसतं. अनुभवातून शिकणे कधीच नसते. एखादी गोष्ट आवडली की पुन्हा तीच हवीशी वाटते. पाऊस पुन्हा पुन्हा, बर्फवारी पुन्हा पुन्हा, थंडीची हुडहुडी पुन्हा पुन्हा आवडते ते पुन्हा पुन्हा. मग ते सौंदर्य असो की तन्मनाच्या विरुद्ध सारं काही वागणे असो. धन्यवाद. आपला परिवार मनोरमा परिवार. आपल्याला लेख आवडल्यास शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा.